वारणागर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त भविष्यासाठी शाश्वत विकास व वैज्ञानिक समन्वय या विषयावर 21 व 22 फेब्रुवारी 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती परिषदेचे संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AM शेख यांनी दिली। परिषदेच्या उद्घाटन शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य रजनीश कामत यांच्या हस्ते व स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष यश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी डॉक्टर काजनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेत 400हून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदवला असून आंतरविद्याशाखीय तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे। उद्घाटनानंतर गुजरात येथील पारुल विद्यापीठ वडोदराचे जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर गिरीश बाबू, कर्नाटक विद्यापीठाचे प्राचार्य डॉक्टर शेषनाथ भोसले मार्गदर्शन करणार आहेत। तर शनिवारी 22 रोजी GDRDO पुणे शास्त्रज्ञ प्राचार्य डॉक्टर RB पवार, शिवाजी विद्यापीठाचे वनस्पती शास्त्रज्ञ विभाग मानद शास्त्रज्ञ प्राचार्य डॉक्टर SR जाधव मार्गदर्शन करणार आहेत। परिषदेचा समारोह शनिवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर PS पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। यावेळी पत्रकार परिषदेत परिषदेचे समन्वयक डॉक्टर BS शिर्के, संघटन सचिव डॉक्टर SS खोत उपस्थित होते। नमस्कार। श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय यावर्षी हीरक महोत्सव साजरा करत आहे। आमच्या महाविद्यालयाला स्थापन होऊन 60 वर्षे पूर्ण होत आहेत। तर ह्या हीरक महोत्सवानिमित्त आम्ही वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत। त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा आणि मेगा इव्हेंट म्हणजे 21 व 22 फेब्रुवारी रोजी होणारी 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र 2 डेज नॅशनल कॉन्फरन्स। आणि ह्या चर्चासत्राचं थीम आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक सिनर्जीज फॉर द फ्युचर। ह्या चर्चासत्राचं उद्घाटन डॉक्टर होमी भाभा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर कामत सर यांच्या हस्ते होणार आहे। आणि ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 4 टेक्निकल सेशन्स उच्च दर्जाचे सायंटिस्ट त्या विषयाचे आम्ही आमंत्रित केलेले आहेत। पहिल्या दिवशीचं पहिलं टेक्निकल सेशन्स घेणार आहेत प्रोफेसर डॉक्टर गिरीश बाबू, पारुल युनिव्हर्सिटी वडोदरा गुजरात। त्यानंतर दुसरं टेक्निकल सेशन घेणारे प्रोफेसर आहेत प्रोफेसर डॉक्टर शेषनाथ भोसले, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका कलबुर्गी। नंतर 22 तारखेला तिसरं टेक्निकल सेशन सकाळी होईल। प्रोफेसर डॉक्टर RB पवार, DRDOचे G लेवलचे सायंटिस्ट पुण्यामधून येणार आहेत। चौथं टेक्निकल सेशन प्रोफेसर डॉक्टर SR यादव, एमिरेट्स प्रोफेसर अँड रिटायर्ड हेड डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर। हे 4 टेक्निकल सेशन नंतर समारोपाचा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाचे परत कुलगुरू माननीय प्रोफेसर डॉक्टर PS पाटील सर यांच्या हस्ते होणार आहे। या 2 दिवसाच्या बरगत कार्यक्रमामध्ये साधारण 400 संशोधकांनी आमच्याकडं नाव नोंदवलेले आहेत। एकूण 265 पेपर्स आमच्याकडं पोस्ट झालेले आहेत। त्यापैकी काही पोस्टर प्रेझेंटेशन होणार आहेत, काही ओरल प्रेझेंटेशन होणार आहेत। तर ह्या 2 दिवसामध्ये ह्या वारणा विभागातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ह्या 400 संशोधकांचं संशोधन कुठल्या विषयावर आणि काय लेवलला चाललेलं आहे बघण्याचीही संधी मिळणार आहे। तर ह्या सर्व भागातील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि संशोधकांनी ह्याचा लाभ घ्यावा असं प्राचार्य नात्याने मी आपणा सर्वांना विनंती करतोय। आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।